नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात सत्याची शेती। नवीन वर्षाची सुरुवात होत असताना प्रत्येक कापूस उत्पादकाच्या मनात एकच प्रश्न आहे की नवीन वर्षात कापूस बाजारभाव कसा राहील, भाव वाढतील की दबावातच राहतील। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराचा सोप्या भाषेत वास्तववादी आढावा घेणार आहोत। सध्याची कापूस बाजार स्थिती कशी आहे ते आपण पाहूयात। मित्रांनो, डिसेंबर अखेरीस कापूस बाजार पाहिला तर आपल्याला असं दिसतं की भाव मर्यादित रेंजमध्येच अडकलेले आहेत। बहुतांश बाजार समित्यामध्ये कापसाला MSPच्या आसपास किंवा थोडेफार खालीवर भाव मिळत आहेत। खासगी व्यापारी सुद्धा सावध आहेत, तर CCI कडून खरेदी सुरू असली तरी वेग काहीसा संत आहे। नवीन वर्षात भावावर परिणाम करणारे कोणते घटक आहेत ते आपण पाहूयात। नवीन वर्षात कापूस बाजार 3 गोष्टींवर अवलंबून राहणार आहे। पहिला घटक देशांतर्गत उत्पादन। यंदा देशात कापूस उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत फारसं कमी नाही, त्यामुळे बाजारात मालाची उपलब्धता भरपूर आहे। दुसरा घटक निर्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजार। जागतिक बाजारात कापसाची मागणी अजूनही अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही। चीन, बांगलादेश सारखे मोठे खरेदीदार मर्यादित प्रमाणातच खरेदी करत आहेत। जोपर्यंत निर्यातीत सुधारणा होत नाही तोपर्यंत मोठी भाववाढ अवघड आहे। तिसरा घटक आहे CCI धोरण। जर CCI ने आक्रमक खरेदी केली आणि बाजारात तळ तयार केला तर भावांना आधार मिळू शकतो। जानेवारी-फेब्रुवारी मध्ये काय अपेक्षा राहील ते आपण पाहूयात। शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यात कापूस बाजार स्थिर ते थोडा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे। अचानक मोठी भाववाढ अपेक्षित नाही, पण मोठी घसरण होण्याची शक्यताही कमी आहे। मार्च-एप्रिल नंतर जसा मालाचा ओघ कमी होईल तसा बाजारात थोडी चालना मिळू शकते। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला सध्या MSPच्या आसपास चांगला भाव मिळत असेल आणि पैशाची गरज असेल तर संपूर्ण माल थांबवण्याऐवजी हळूहळू विक्री करण्याची रणनीती योग्य ठरेल। बाजारावर सतत लक्ष ठेवा। CCI खरेदी, निर्यात बातम्या आणि स्थानिक बाजारभाव पाहून निर्णय घ्या। मित्रांनो, कापूस बाजार हा संयमाची परीक्षा पाहणारा बाजार आहे। योग्य माहिती, योग्य वेळ आणि थोडा संयम हाच शेतकऱ्यांचा खरा शस्त्र आहे। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।